महिलांचं हाफ तिकीट बंद, ज्येष्ठांच्या सवलतीवर कडक नियम आणि कागदपत्र नसतील तर चक्क एसटीतून बाहेर काढणार. कालच आलेल्या एसटी महामंडळाचा हा नवीन जी.आर तुम्ही पाहिलेला आहे का? होय, काल एसटी महामंडळाने एक पत्रक जारी केलेलं होतं, पण बहुतेकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आज महाराष्ट्रातल्या अशा 3 भयानक घटना घडल्या ज्या आज टीव्हीवर आल्या आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची झोपच उडवली. एसटी महामंडळाने प्रवाशासाठी 3 अतिशय कडक नियम लागू केलेले आहेत. पहिला नियम महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आहे. 50% सवलतीवर प्रवास करणाऱ्या महिलांची सवलत बंद करण्याबाबतचा हा पहिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिक सवलतीवर प्रवास करतात, त्यांच्या या सवलतीवर कडक नियंत्रण आणणारा हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम कागदपत्राचा नियम आहे. यामध्ये 2 अशी महत्त्वाची कागदपत्र आहेत जी जर तुमच्याकडे नसतील तर सवलत तर सोडाच, उलट याचा तर तुम्हाला एसटीतून थेट बाहेर काढण्यात येईल. होय, याचा जी.आर देखील आलेला आहे, पण लोकांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं. कालच एका पत्रकाद्वारे प्रवाशांना ही माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आलेली होती. लोकांनी यावर भरोसा ठेवला नाही, पण आज महाराष्ट्रात या 3 घटना घडलेल्या आहेत. सर्वांनाच याचा मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला एसटी प्रवास करायचा असेल तर प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियम आणि ती 2 महत्त्वाची कागदपत्र कोणती आहेत हे नक्की समजून घ्या. तुमच्या घरातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ आता शेअर करा, जेणेकरून कोणाचाही प्रवास ऐनवेळी टाळला जाणार नाही. पहिली घटना घडलेली आहे पुण्यात, जिथे अचानक एक एसटी थांबलेली गेली आणि 5 महिलांना गाडीतून थेट खाली उतरवून देण्यात आलं. या महिलांना का उतरवण्यात आलं याचा कारण होता पहिला नियम. आणि दुसरी घटना घडली नाशिकमध्ये, जिथे 15 ज्येष्ठ नागरिक गाडीत बसलेले होते. प्रवासादरम्यान अचानक त्यांचे ID कार्ड तपासण्यात आले आणि त्यांना एक अशी चूक सापडली ज्यांच्यामुळे त्यांना थेट गाडीतून बाहेर हुसकावून देण्यात आलेलं होतं. आणि सगळ्यात भयानक प्रकार घडला होता कोल्हापूरमध्ये, जिथे तिसरा नियम मोडल्यामुळे एका प्रवाशाला थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि तो तुरुंगात आहे. होय, आता या लोकांना कधीही एसटीत बसता येणार नाही असे कठोर नियम लागू झालेले आहेत. ज्या लोकांना हे 3 नियम माहीत नसतील त्यांना गाडीतून खाली उतरवायला सुरुवात झालेली आहे. कारण आता 2 अशी कागदपत्र आहेत जी तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी फक्त आधार कार्ड दाखवलं तरी चालायचं, पण आता विशेषतः महिलांना, ज्येष्ठ नागरिक आणि रोज प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे 2 कागदपत्र अनिवार्य केली आहेत. मग कोणती आहेत ती 2 कागदपत्र, नक्की कोणते नियम लागू झालेले आहेत आणि पुढे नाशिक व कोल्हापूरमध्ये नक्की काय घडलं? तुम्हाला जर इथून पुढे सुरक्षित प्रवास करायचा असेल तर काय करावं लागेल, चला जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. एसटी प्रवाशाने प्रवाशांच्या मानगुटीवर नियमांचा बडगा उगारलाय. हे 3 नियम मोडले तर एसटीचा प्रवास विसरा आणि ही 2 ओरिजिनल कार्ड दाखवली नाहीत तर 50% अर्धे तिकीट विसरा. पुढील महिन्यापासून नवीन नियम लागू होणार असा एक जी.आर आधीच आला होता आणि महिना सुरू होताच प्रशासनाने थेट कडक कारवाई सुरू केली. सुरुवातीला लोकांना वाटलं की ही फक्त एक अफवा वाटली, पण घडलेल्या 3 भयानक घटनांची तर सर्वांचे डोळेच उघडले. यातली पहिली घटना घडली आहे पुण्यात, ज्याचे सर्वांनी दावे आणलेले होते. नेहमीप्रमाणे एसटी बस डेपोतून बाहेर पडली. गाडीत 5 महिला प्रवासी बसल्या होत्या आणि त्यांनी योजनेचा फायदा घेत 50% सवलतीत तिकीट मागितलं. वाहकाने तिकीट दिलं, पण खरं गाडी जशी शहराच्या मुख्य हद्दीत शिरली तसं फ्लाइंग स्क्वॉडने गाडी तपासणी अधिकाऱ्यांनी महिलांची तिकीट जप्त केली आणि जोरात सांगितलं, तुम्ही शहराच्या आतल्या आत फिरायचं, त्यामुळे तुम्हाला ही सवलत अजिबात मिळणार नाही. महिलांनी तिथेच वाद घालायला सुरुवात केली. आम्ही दरवेळी ह्याच तिकिटाने प्रवास करतो, पण अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, नव्या नियमानुसार तुम्ही ठाणे, कल्याण, पुणे, पिंपरी किंवा कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवास करत असाल तर एसटी सवलत 0 होईल. तिथे 100 रुपये सर्व टक्के पूर्ण भाडंच घ्यावं लागेल. एवढंच नाही तर गाडीने राज्याचं हद्द ओलांडली तर बॉर्डरवरच ही सवलत संपेल. त्या महिलांनी पूर्ण तिकीट देण्यास नकार दिला. अखेर ते तिसऱ्या नियमांचा वापर करत वाहकाने त्या 5 महिलांना पुण्याच्या पुढच्या चौकात गाडीतून खाली हकलून देण्यात आलं होतं. म्हणूनच लक्षात ठेवा, शहराच्या हद्दीत किंवा राज्याबाहेर चालला असला तर अर्ध्या तिकिटाचा मोह टाळा आणि पूर्ण तिकीट काढूनच बसा, नाहीतर असा मोठा अपमान सहन करावा लागेल. त्या महिलांना हा नवा नियम ठाऊक नव्हता, म्हणूनच गाडीत भयंकर वाद झाला. पण याहून भयानक दुसरी घटना घडली नाशिकमध्ये, जिथे चक्क 15 ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पहा नाशिकमध्ये नक्की काय घडलं आणि वयोवृद्ध काय नियम चालू करण्यात आलेला आहे. ही घटना
घडली आहे. नाशिकच्या बस स्थानकात एक लांब पल्ल्याची प्लॅटफॉर्मवर उभी होती. त्यात 60 वर्षावरील अनेक ज्येष्ठ नागरिक 50% सवलतीत तिकीट काढून बसलेले होते. गाडी सुटणार तितक्यात तपासणी पथक आलं आणि चेकिंग सुरू झाली. कंडक्टर एका काकांजवळ गेला आणि म्हणाला, "काका, तुमचं ओरिजिनल ओळखपत्र दाखवा." काकांनी खिशातून कार्ड काढून दिलं. खरं, पण कंडक्टरला त्या कार्डवरील अक्षरावर काही या वयावर संशय आला. कार्ड बारकाईने पाहिलं तर ते कार्ड चक्क बनावट असल्याचं उघड झालं. 55 वर्ष वय असताना 5 वर्ष वय वाढवून सवलत मारली जात होती. संशय बाळगल्याने कंडक्टरने लगेच बाजूच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि तब्बल 15 वयोवृद्ध प्रवाशांचे ID कार्ड चेक केले आणि धक्कादायक म्हणजे त्या 15 जणांपैकी बहुतेकांची ओळखपत्र बोगस निघाली, तर काहींच्या मोबाईलमध्ये अचूक अस्पष्ट फोटो दिसत होती. त्यामुळे ज्येष्ठांसाठी आता अत्यंत कडक नियम करण्यात आलेले आहे. जर ओरिजिनल आणि स्पष्ट ओळखपत्र नसेल तर सवलत मिळणार नाही. उलट थेट गाडीतून खाली उतरवलं जाईल. बोगस कागदपत्राच्या आधारे लोक सरकारला गंडा घालत आहेत. एस.टी. महामंडळाच्या लक्षात आलं आहे. म्हणूनच आता बनावट कार्ड वापरल्यास तो थेट फसवणुकीचा गुन्हा ठरेल. नाशिकमध्ये त्या 15 जणांना तात्काळ बसमधून खाली उतरवलं. त्यांची सवलत रद्द करण्यात आली. पण कोल्हापूरच्या बसमध्ये रात्री काय भयंकर घडलं? एका प्रवाशाला थेट तुरुंगाची हवा का खावी लागली? पहा सर्वात धोकादायक तिसरा नियम. सर्वात थरारक घटना कोल्हापूरमध्ये पुणे हायवेवर धावणाऱ्या बसमध्ये घडली. गाढ रात्रीची वेळ होती आणि गाडी महामार्गावरून सुसाट चालली होती. एका स्टॉपवर एक प्रवासी चढला. तो सीटवर बसला, पण काही वेळातच त्याचा उपद्रव सुरू झाला. कोल्हापूर पुणे महामार्गावरील या रात्रीच्या एस.टी. बसमध्ये एक मद्यधुंद प्रवाशाने महिलांची गैरवर्तन करत वाहकांची कॉलर पकडली आणि मोठा गोंधळ घातला. एस.टीच्या तिसऱ्या नियमानुसार बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली आणि त्या प्रवाशाला आजामीपात्र गुन्ह्याखाली थेट तुरुंगात डांबण्यात आलं. आता बसमध्ये दारू किंवा तंबाखूचं सेवन करणं, कर्मचाऱ्यांशी वाद घालणं किंवा महिलांची छेड काढणं हा गंभीर गुन्हा ठरेल. एस.टी. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि महसूल रक्षणासाठी हे नियम अतिशय कठोर करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी दंड किंवा कारवाई टाळण्यासाठी आपली 2 मूळ म्हणजेच ओरिजिनल ओळखपत्र नेहमी जवळ ठेवावीत. स्थानिक किंवा परराज्यातील प्रवासातील सवलतीचे नियम तपावेस आणि प्रवासात योग्य शिस्त पाळावी, अन्यथा थेट कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल. एस.टी. महामंडळाच्या या नवीन JRमुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. जर तुम्हाला एस.टीतून प्रवास करताना कोणताही मनस्ताप टाळायचा असेल तर या 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट, जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा सवलतीचा फायदा घेत असाल तर तुमच्याकडे मूळ म्हणजेच ओरिजिनल ओळखपत्र असणं अनिवार्य आहे. कारण मोबाईलमध्ये फोटो किंवा झेरॉक्स प्रत अजिबात चालणार नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना तुमचं ओरिजिनल आधार कार्ड सोबत आहे की नाही हे नक्की तपासून घ्या. दुसरी गोष्ट, प्रवासाची हद्द व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्ही ठाणे ते कल्याण, पुणे ते पिंपरी चिंचवड किंवा कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत एस.टीने स्थानिक प्रवास करत असाल तर तिथे 50% सवलत लागू होत नाही. अशा वेळी पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करा, जेणेकरून फ्लाइंग स्क्वॉडचा अचानक तपासणीत तुमचा अपमान होणार नाही आणि तुम्हाला मधल्या चौकात गाडीतून उतरवलं जाणार नाही. तिसरी गोष्ट, जर तुम्ही एस.टीने राज्याबाहेर किंवा दुसऱ्या राज्यात प्रवास करत असाल तर महाराष्ट्राची हद्द ओलांडल्यानंतर पुढील प्रवासासाठी सवलत मिळणार नाही. त्यामुळे बॉर्डरवर पोहोचण्यापूर्वीच तुमच्या प्रवासात योग्य तिकीट काढून सहकार्य करा. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांनी किंवा इतर प्रवाशांसाठी सवलतीसाठी बनावट ओळखपत्राचा वापर करू नये. कारण महामंडळाने स्पष्ट इशारा दिला आहे की बनावट कागदपत्र आढळल्यास थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे मित्रांनो, नियमांचं पालन करा, मूळ कागदपत्र सोबत ठेवा आणि आपला प्रवास सुरक्षित करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. पाचवी गोष्ट म्हणजे एस.टीमध्ये शिस्त आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करणं अतिशय आवश्यक आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान किंवा इतर वेळी मद्यपान करून गोंधळ घालणं कर्मचाऱ्यांशी आवश्यक आहे. वाद घालणं किंवा इतर प्रवाशांना त्रास देणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. अशा प्रकरणात तिसऱ्या नियमांचं पालन करून तुमच्यावर थेट आजामीपत्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि तुम्हाला थेट पोलीस ठाण्यात नेलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित आणि सोपा करण्यासाठी या सर्वांचीच नियमांची अंमलबजावणी करा. मित्रांनो, एस.टी प्रवाशांनी घेतलेला हा सवलतीचा आणि कडक कारवाईचा निर्णय योग्य आहे की या प्रवाशांची उगाच अडकवून होत आहे.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं? पुण्यातील किंवा नाशिकमधील घटनेत प्रवाशांची चूक होती की प्रशासनाची? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारांसोबत हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ऐन प्रवासात कोणतीही अडचण होणार नाही. जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.